गुरु असावा तर असाच, ज्ञानवंत, विचारवंत, विवेकी, कार्यप्रवण, उदार, उपक्रमशील. आज सेवानिवृत्त होणारे शिक्षक श्री भरत गावडे या व्यक्तिमत्वासारखाच. चांगली नोकरी मिळणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं, परंतु मोजकेच व्यक्तिमत्व असतात जी संधीचं सोनं करतात. स्वतःबरोबर समाजातील इतर घटकांचा सुद्धा फायदा करून देतात. सामाजिक बांधिलकी जोपासणारे श्री भरत गावडे हे असंच एक आदरणीय आदर्शवत व्यक्तिमत्व. नोकरीबरोबरच अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांनी ग्रामीण भागातील कित्येकांच्या जीवनात आनंद पेरला. आनंद वाटावा, आनंद लुटावा हे ज्यांच्याकडून शिकावं ते व्यक्तिमत्व आज सेवानिवृत्त होत आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचं असामान्य कार्य थक्क करतं. महाराष्ट्र राज्य मराठी त्रैमासिकाचे ते संपादक आहेत. इतकंच नाही तर मराठी भाषेसाठी त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन सुद्धा त्यांना पुरस्कार लाभले आहेत. नमस्कार, मी भरत गावडे, माध्यमिक विद्यालय माडखोल, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग या शाळेमध्ये गेली 32 वर्ष मराठीचं अध्ययन अध्यापन करत होतो. येत्या नोव्हेंबरच्या 30 नोव्हेंबरला मी सेवानिवृत्त होत आहे. जाता मला समाजाला, विद्यार्थ्यांना आणि पालकांना थोडंसं प्रबोधन करावं असं मला वाटतं आणि त्या उद्देशाने मी आपणास आज प्रबोधन या ठिकाणी करतोय. माझ्या जीवनाची जडणघडण कशी झाली, मी शिक्षक कसा झालो आणि समाजापर्यंत जात असताना मला अनेक पुरस्कार मिळाल्याचं श्रेय कुणाला जातं याबद्दल थोडंसं मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतोय. मित्र, बरेचसे विद्यार्थी परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेत नाही. माझी परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. मी 10वी पर्यंत सरस्वती विद्या मंदिर कुडासे या शाळेमध्ये, आता दोडामार्ग तालुका आपण म्हणतोय, या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं. तिथे मुख्याध्यापक म्हणून विद्याधर भागवत सर होते. त्यांनी खूप आम्हाला प्रेम दिलं, आपुलकी दिली, खूप सांभाळून घेतलं आणि त्यांच्यामुळे मी 10वी पर्यंत शिक्षण तिथे पूर्ण केलं. पुढे काय करावं, कसं करावं हा मार्गच नव्हता. शेवटी 1 वर्ष मी घरी थांबलो. मिळेल ती मजुरी केली. 3 रुपये मजुरी असायची त्यावेळी. शेतीची कामं असतील, रस्त्याचे रोजगार हमीची रस्त्याची कामं असतील, ती कामं त्या ठिकाणी केली. आणि नंतर मला वाटलं की नाही, आपण कुठेतरी शिकलं पाहिजे, म्हणून मी कोल्हापूरला गेलो. सहज आईला सांगितलं मी जातो कोल्हापूरला. घरातली माणसं नको म्हणत होते, पण मी कोल्हापूरला गेलो. तिथे असं फिरता 4 दिवस मी एका पाहुण्याकडे राहिलो आणि फिरताना मला एक बिंदू चौकामध्ये नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचा एक मला बोर्ड दिसला आणि तो बोर्ड दिसल्यानंतर मी तिथे सहज गेलो आणि चौकशी केल्यानंतर मला समजलं की इथे रात्रीचे वर्ग भरतात, 11वी 12वी BA पर्यंत. आणि मला खूप आनंद झाला की माझ्याकडे 50 पैसे होते. त्या 50 पैशाचं मी त्या ठिकाणी त्याचे माहितीपत्रक विकत घेतलं आणि 11वी तिथे मी प्रवेश घेतला. मित्र, इतका आनंद झाला की अरे मी शिकू शकतो. मग हॉटेलमध्ये राहिलो. दिवसभर हॉटेलमध्ये काम करायचं. आमचं कॉलेज रात्री 6 वाजता सुरू व्हायचं, 10 वाजता सुटायचं. येणारी मित्रमंडळी अशीच होती. कुठे कोण कारखान्यात काम करायचा, कोण वस्तीवर जाऊन त्या ठिकाणी काम करायचं, बरीचशी मुलं हॉटेलमध्ये. आणि एक आमचा ग्रुप तयार झाला की अरे आपण शिकूया. 12वीला चांगला निकाल आमचा मिळाला. आमच्या कॉलेजचा मला वाटतं त्यावेळेचा निकाल 100% होता 12वीचा. मग आम्ही BAला प्रवेश घेतला. असं करत करत शिक्षण घेतलं. BA पूर्ण झालं. आणि आता पुढे काय करावं, कुठे मी पुस्तकाच्या दुकानात काही दिवस, अजब पुस्तकालय कोल्हापूर या दुकानात, शहाणी कंपनी या दुकानात काम केलं. त्यांनी सुद्धा मला खूप मार्गदर्शन केलं, सांभाळून घेतलं. ज्यावेळी माझे कॉलेज होते मला ते सोडायचे, परीक्षेला सुट्टी द्यायचे आणि माझं BA पूर्ण झालं. नंतर मी MA करत असताना मला सांगायला खूप आनंद वाटतोय की आता MA दिवसाचं करायचं, युनिव्हर्सिटीमध्ये करायचं असं मी ठरवलं. आणि त्या दुकान मालकाला मी सांगितलं की मी 11 वाजता जाईन आणि पुन्हा 4 वाजता येऊन पुन्हा कामात होकार दिला. आणि शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये मी गेलो. मराठी विभागामध्ये पहिल्याच प्रवेशद्वारावर त्या ठिकाणी मराठी विभाग प्रमुख गोमा पवार माझ्या ओळखी परिचित नव्हते, पण ते सफेद गणवेश म्हणून त्या ठिकाणी उभे होते. मी त्यांच्याकडे चौकशी केली आणि त्यांनी मला प्रवेश दिला. गोमा पवार हे मराठी विभागाचे प्रमुख होते. त्यानंतर लरा नशिराबादकर साहित्य सम्राट होते, साहित्य लेक्चर आम्हाला असायचे. रमेश डवरे, प्रभाकर पाटील हे प्राध्यापक मला मिळाले आणि मला आपोआपच मराठीची गोडी, संत साहित्याची गोडी आणि मराठी साहित्य ज्याला आपण म्हणतो त्याची गोडी माझ्या मनामध्ये निर्माण झाली.
मी MA पार्ट 1 आणि MA पार्ट 2 हे दोन्ही विद्यापीठामध्ये केलं. म्हणजे नाईट कॉलेजमध्ये आयुष्य जे असतं त्या नाईटमध्ये केलं आणि उच्च शिक्षण मात्र मी विद्यापीठात घेतलं. याचं मला खरोखर त्या अंबाईच्या आशीर्वादाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, वाडवडिलांच्या आशीर्वादाने मी MA झालो आणि त्यानंतर BEdला गेलो. आणि BEdला होऊन मी ज्या शाळेमध्ये माध्यमिक शिक्षण घेतलं, चौकोळ इंग्लिश स्कूल चौकोळ, या शाळेमध्ये म्हणजे 8वी 9वीचे वर्ग मी तिथे शिकलो होतो. त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून 12 जून 1989ला मी शिक्षक म्हणून त्या ठिकाणी हजर झालो. आणि माझी खरी कारकीर्द त्या ठिकाणी सुरू झाली. विद्यार्थ्यांना कसं शिकवावं, काय करावं. तुम्ही म्हणाल की तुमच्या मनात साहित्याची गोडी कशी निर्माण झाली, तर तिथे मला जे प्राध्यापक लागले, मग गोमा पवारची लरा नशिराबादकर असतील, प्रभाकर पाटील आणि रमेश डवरे, आजही मला ते आठवतात. 2 वर्षापूर्वीच गोमा पवारांचं निधन झालं. खूप वाईट वाटलं, कारण त्यांनी माझ्यावर जे संस्कार केले मराठी साहित्याचे, काय वाचावं, कसं बोलावं, वक्तृत्वही तिथे मी शिकलो. आणि मग आणखी नंतर नोकरीला लागल्यानंतर विद्याधर भागवत हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे आमचे जिल्हा शाखेचे आणि राज्याचे अध्यक्ष होते. त्यांच्या सानिध्यात पुन्हा आलो आणि पुन्हा एकदा कोकण मराठी साहित्य परिषदेचं मी हळूहळू माडखोलला आल्यानंतर काम सुरू केलं. मधु मंगेश कर्णिक असतील, माझे मित्र विठ्ठल कदम, उषा भागवत आहेत, उषा परब आहेत, यांच्या सहवासात आल्यानंतर मला पुन्हा त्या साहित्याची गोडी निर्माण झाली. खूप पुस्तकं मी वाचली, लेखन काही केलं नाही, पण अनेक कवी लेखक जवळून पाहिले, त्यांना ऐकलं, त्यामुळे साहित्याची गोडी माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि तीच गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून मी गेली 10 ते 15 वर्ष विद्यार्थी साहित्य संमेलन शाळेमध्ये सुरू केलं. अखिल भारतीय साहित्य संमेलन विद्यार्थी बघतात, छोटे छोटे साहित्य संमेलन, मग विद्यार्थ्यांना त्याचा अनुभव आला पाहिजे म्हणून 2013 पासून आम्ही आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी साहित्य संमेलन सुरू केलं. आपोआपच विद्यार्थ्यांच्या मनात, म्हणजे आपण एखाद्या पाठ्यपुस्तकातील लेखक शिकतोय, कवी शिकतो, मग तो कवी जगतो कसा, त्याचा जीवन प्रवास कसा असतो, कसं त्यांनी साहित्य लिहिलं, हे विद्यार्थ्यांना कळावं म्हणून विद्यार्थी साहित्य. आणि खूप मला प्रतिसाद चांगला मिळाला. गत्रे माडखोलकरांचं आम्ही 1998ला त्यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं, त्यानिमित्ताने माडखोलमध्ये, मी ज्या गावात काम करतोय माध्यमिक विद्यालय माडखोलमध्ये, त्याच गावामध्ये मोठे एक आम्ही त्यांचं साहित्य संमेलन घेतलं गत्रे माडखोलकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त. आणि त्याला राम शेवाळकर, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पण राम शेवाळकर उपस्थित, त्यांनी मार्गदर्शन केलेलं होतं. प्रचंड गर्दी, लोकांनी आपला घरातला उत्सव मानून प्रत्येकाने त्या ठिकाणी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यातून हळूहळू साहित्याची गोडी, मग विद्यार्थ्यांना म्हणजे पत्रलेखनातून लेखक आपल्या भेटीसाठी असतील किंवा फोन करून लेखकांना, विद्यार्थ्यांना त्यांच्याशी बोलायला लावणं, असे वेगवेगळे उपक्रम राबवले. आणि खरं म्हणजे मला महाराष्ट्रभर झालं आमचं ते साहित्य संमेलनाचं. म्हणजे ते प्रवीण बांदेकर असतील, हरिहर आटलेकर असतील किंवा अन्य बरेच साहित्यिक, आम्ही त्या सुभाष कवडे सांगलीचे, राजन गवस यासारखे पाठ्यपुस्तक 9वी 10वी 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्यांच्या कविता आहेत, त्यांचे धडे आहेत, अशा लेखकांना आम्ही आणत गेलो. सुहास बारटक्के 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांचा पाठ होता. राजन गवस चिमण्या नावाचा 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांचा पाठ होता. आमचे अजय कांडर 9वीमध्ये त्यांची कविता होती. म्हणजे जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील साहित्यिक. आणि हा उपक्रम होऊन साहित्यिक आमच्याकडून कोणतेही मानधन घेत नव्हते, हे मला अभिमानाने सांगावं लागतं. ते स्वतःच्या खर्चाने यायचे, स्वतःच्या खर्चाने जायचे. आणि आम्ही पालखी काढण्यापासून ग्रंथ दिंडी वगैरे हा सगळा भाग विद्यार्थ्यांना मी दाखवत गेलो. आणि आपोआपच विद्यार्थ्यांना एक साहित्याची गोडी निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि तिथूनच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वाचन संस्कृती काय होतं मित्र हो, की अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थी वाचतच नाही, प्रत्येकाची तक्रार असते. यासाठी काय करता येईल का, असा एक मी विचार केला. आणि दिवाळीचे अंक निघतात, साधनाचे अंक असतील, छात्रप्रबंधचे अंक असतील, ऋग्वेदचे अंक असतील, हे अंक दिवाळीच्या अगोदर कमी सवलतीच्या दरामध्ये दिले जातात. किशोरचे अंक होते, हे मी 50-50, 25-25 अंक स्वतःच्या खर्चाने मी घ्यायचो आणि दिवाळीच्या सुट्टीच्या अगोदर विद्यार्थ्यांच्या हातामध्ये द्यायचो. आणि एक सूचना असायची की हे अंक वाचायचे, तुम्ही वाचल्यानंतर शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या किंवा 2-3 दिवसानंतर त्या अंकातील काय आवडलं ते 2 मिनिटांमध्ये प्रार्थनेच्या वेळी सांगायचं. विद्यार्थी खूप सहभाग घेऊ लागले ते वाचनामध्ये आणि ते वाचायचे विद्यार्थी. मग कोण पाठ आवडलं म्हणजे एखादी कविता आवडली म्हणून सांगायचं, एखादा उतारा आवडला म्हणून सांगायचं.
एखादी त्याच्यातली कथा आवडली म्हणून सांगायचं, एखादा विद्यार्थी म्हणणार मला याच्यातलं चित्र आवडलं, आणि ते सगळे अंक ते वाचून काढेल. म्हणजे छात्रप्रबोधनचे अंक इतकं सुंदर असायचे. साधनाचे साने गुरुजींनी जे साधना निर्माण केले साहित्य त्याच्यातले अंक. आणखी एक छान उपक्रम मी राबवला होता, मला महाराष्ट्रभर त्याची चांगली प्रचिती आली की साने गुरुजींचे श्यामच्या या पुस्तकाला 75 वर्ष पूर्ण झालेले होते. तो काळ जवळजवळ 2000च्या दरम्यान, 2001-2002चा. आणि त्यावेळी मी आणि माझे मित्र रमेश कासकर सर, ते कैलासवासी आहेत आता, ते बांद्याला शिक्षक होते मराठीचे. आम्ही एक उपक्रम सुरू केला की 75 आम्ही पुस्तकं विकत घेतली आणि 25 शाळेमध्ये जाऊन कथाकथन कार्यक्रम केले. मी कथा सांगायचे, साने गुरुजींच्या कथा सांगायचे, मुलं ऐकायचे, आणि लेखन कसं करावं हे रमेश कासकर सर सांगायचे. आणि त्या मुलांना आम्ही 5-5 पुस्तकं प्रत्येक शाळेला दिली, ती वाचायला सांगितली, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आम्ही छोटीशी 50 गुणांची परीक्षा घ्यायची. आपोआपच वाचन संस्कृती वाढत गेली. मित्र जर आपण केलं, काही ठिकाणी पालक मेळावे मी आयोजित करायचो, वाचक मेळावे आयोजित करायचो. तिथे उद्बोधन करत असताना काय वाचावं, कोणती पुस्तकं पालकांनी वाचली पाहिजे, विद्यार्थ्यांनी कोणती पुस्तकं वाचली पाहिजे, याबद्दल मार्गदर्शन आम्ही करत गेलो आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आजही माझ्या शाळेत आला तर तुम्हाला दिसेल की मुलं पुस्तकं घेऊन वाचतायत. कालचीच गोष्ट आमचा 8 दिवसापूर्वी ग्रंथालय प्रकाशन, मुंबईच्या प्रकाशनने आमच्या ग्रंथालयाला 50 दिवाळी अंक, दर्जेदार दिवाळी अंक 50 आणि 50 पुस्तकं पाठवून दिली. ती वाचनालयामध्ये त्याची नोंद केली, पण वापर मात्र मी आता माझ्या विद्यार्थ्यांसाठी करतो. 10वीचे विद्यार्थी वाचतायत, 8वीचे विद्यार्थी मागून घेत आहेत, 9वीचे विद्यार्थी वाचतायत. म्हणजे तुम्ही वाचा म्हणजे मुलं वाचते. नुसतं 15 ऑक्टोबर वाचक प्रेरणा दिन एवढा साजरा करून होणार नाही मित्रांनो. तर आपण सतत वाचलं पाहिजे. समर्थ रामदास म्हणतात, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे, ज्ञानी करावे सकळ जग. ते आपण केव्हा करणार आहोत? तर एखादं श्यामची मी पुस्तक वाचलं, किंवा बालकांड हम मराठ्यांचं वाचलं, किंवा झोंबी आनंद यादवांची वाचली, तर मी सांगणार आहे ना. किंवा विनोदी पुस्तक म्हटलं, माझ्या बापाची पेन दमा मिरासदारांचं वाचल्यानंतर मी इतर मुलांना सांगतो, अरे हे वाचा पुस्तक. मग मुलं घ्यायचं, सर मला ते पुस्तक उपलब्ध करून. मग मला वाचनालयामध्ये जावं लागायचं, आणावं लागायचं. पण मी जायचं, मुलं मागताना 2 दिवस मी वाट बघायचं, लगेच नाही द्यायचं. दुसऱ्या दिवशी जर तो मागत असेल ना, तर त्याला वाचनाची खरी भूक आहे हे लक्षात घेऊन 3ऱ्या दिवशी मी त्याला पुस्तक मी आणून ठेवायचं, पण उपलब्ध करून द्यायचं. आज विद्यार्थी खूप चांगले वाचतायत. आज माझ्यावर ज्या विद्यार्थ्यांनी दिलं, ते एक विद्यार्थी सागर राहुल म्हणून, मला वाटतं 95च्या बॅचचा विद्यार्थी, त्याने आज मला एक पत्र पाठवलं आणि तो म्हणतोय की सर मला मराठीमध्ये, त्यावेळी काही तोंडी परीक्षा वगैरे नव्हते, मराठीमध्ये 85 गुण मिळाले. हा माझ्या जीवनातील अत्यंत उत्कृष्ट आनंदाचा क्षण, आणि त्याच्यावर मला नोकरी मिळाली म्हणा. कारण मराठी सारख्या भाषेमध्ये 85 गुण त्या काळात 95-96च्या दरम्यान मिळणं फार अवघड होतं. त्या विद्यार्थ्यांना पत्र पाठवून मला कळवलं की सर त्या गुणामुळे ते मार्कशीट बघितल्यानंतर सगळ्या विषयात कमी होते, पण मराठीत 85. म्हणजे त्याची भाषा चांगली होती, लेखनशैली चांगली होती, आणि तपासणी त्या पद्धतीत झालं असेल. पण आम्हाला आमच्या मला वाटतं त्याच्यामध्ये 10 वर्ष त्याचं नाव होतं बोर्डावर आमच्या, की 85 गुण मराठीमध्ये. नंतर एका विद्यार्थ्याला 90 मिळाल्यानंतर ते कमी झालं. तोंडी परीक्षा सुरू झाल्यानंतर 90. अशा पद्धतीने वाचन संस्कृती आपल्याला वाढवते. काही गोष्टी मी सामाजिक भान, माझी परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मी नाईट कॉलेजला शिकल्यामुळे माझ्यासमोर येणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी खूप अगदी गरीब परिस्थितीतून चालत वगैरे येतात. त्याचा विचार करून माझ्याकडे आणखी एक सांगावं असं वाटतं की आमच्याकडे निरामय विकास केंद्र कोलगावला आहे. त्या संस्थेच्या मार्फत गेली 20 वर्ष आम्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करतो. म्हणजे 8वीमध्ये येणाऱ्या मुलांना वह्या, पुस्तकं, दप्तर इथपासून, किंवा देवधर सरांचं भगीरथ प्रतिष्ठान आहे, तेही मला मदत करतात, दप्तर वगैरे देतात, वह्या देतात. अशा पद्धतीने होतकरू आणि गरीब मुलांना आम्ही शैक्षणिक साहित्य, मी वेगवेगळ्या ठिकाणी जातो. आज मला फिरावं लागत नाही. सावंतवाडी शहरात मी गेल्यानंतर दुकानदार म्हणतो, गावडे सर इकडे या, आमची काय मदत पाहिजे असेल तर घ्या. कोण गणवेश देत आहेत, कोण पुस्तकं देत आहेत, कोण वह्या देत आहेत, आणि ते मुलापर्यंत. अलीकडचाच भाग सांगतो, माझ्या वाढदिवसानिमित्त आमच्या चौकुळ गावातील बेरड समाजाची वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये आम्ही गेलो. तिथे आता 7वीला, आणि म्हणजे टोटल जे एकूण 1ली ते 7वीपर्यंत 16 मुलं आहेत, पण 8वीला ती मुलं येत नव्हती, म्हणून त्या 3 मुलांना आम्ही दत्तक घेतलेले.
आणि त्या 3 मुलांना दत्तक घेऊन 8वी 9वी आणि 10वीचं शिक्षण पूर्ण करावं. त्यांना लागणारा खर्च आम्ही ट्रस्टच्या वतीने किंवा माझ्या वतीने मी वैयक्तिक स्वरूपात त्या ठिकाणी करायचं आम्ही निश्चित केलं. म्हणजे मुलं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आली पाहिजे. दुसरं, आता मी म्हणत होतो की मुलांचे संवाद कमी झाले, बोलतच नाहीत मोबाईल टीव्ही याच्यामार्फत. मग हे संवाद कसे वाढणार आहे, त्यासाठी सुद्धा आम्ही काही उपक्रम त्या ठिकाणी राबवून बघितले की घरी गेल्यानंतर एवढे प्रश्न आई वडिलांना तुम्ही विचारायचे, आई वडील तुमची उत्तराची शेजाऱ्यांना विचारा, आपोआपच संवाद वाढत जाईल. जेवढे संवाद वाढतील तेवढी तुमची भाषा सुधारेल, वेगवेगळे विचार ताणतणाव कमी होतील. आई वडिलांना मुलांना, अरे आई मी आज शाळेत हे शिकलो, अरे आईला बरं वाटेल, आज मला शाबासकी मिळाली. हे संवाद तुम्ही साधा. भारतीय संस्कृती म्हणजे 2% कमी मिळाले तरी चालतील, पण संस्कार हा अत्यंत महत्त्वाचा भाग विद्यार्थ्यांना आजपर्यंत मी शिकवत गेले, माझे शिक्षकही शिकवत गेले. ज्या ज्या ठिकाणी मी मार्गदर्शन जाईल त्या ठिकाणी सांगितलं 2% तुम्हाला गुण कमी मिळाले चालतील, पण एक संस्कारक्षम चांगला निर्व्यसनी विद्यार्थी, एक नागरिक घडण्याचा प्रयत्न करा. पाठ्यपुस्तकातून आपण शिकतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे शिकलेत, कसे मोठे झाले, या सगळ्या गोष्टी आपण बरोबर आहे. किंवा कुसुमाग्रजांची एखादी कविता शिकत, सगळ्या गोष्टी आपण शिकतो, पण माझ्यामध्ये अंतर्भूत किती होत आहे याचा उत्तर लिहिलं म्हणजे तो पाठ संपला असं नाही. एक उदाहरण आपल्याला सांगतो की 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये नागनाथ कोत्थापल्लेंचा बदलते बोरगाव नावाचा एक पाठ होता. हा पाठ शिकवत असताना मी रडायचो, विद्यार्थी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचं. कारण त्या गावामध्ये एक हायवे जातो आणि हायवे गेल्यामुळे त्या ठिकाणी सगळेजण जमिनी विकतात त्या गावातल्या, पैसा भरपूर मिळतो म्हणून, आणि शेवटी सगळे भूमिहीन होतात. आणि मग त्या पाठातून आम्ही शोधून काढायचो की आपल्या कोकणामध्ये सुद्धा असंच चाललेलं आहे. बाहेरचे लोक येतात, जमिनी विकत घेत आहेत, आपण शेती विकतो आहोत, पैसा मिळतोय, गाड्या घेतोय, चैनी करतो. हे तुम्ही न करता या पाठातून काय शिकायचंय, माझी जमीन जी आहे माझी जमीन माझ्याकडे राहिली पाहिजे, त्याच्यावर मी माझं उदरनिर्वाह करेन. आज माझी 5 एकर जमीन ही अभिमानाने छाती ठोकपणे आपल्याला सांगता आली पाहिजे. 2 एकर आहे, 5 एकर आहे, ही 4 नारळीची झाडं आहेत, विकलात तर बोरगाव आणि आपलं कोकण सारखं होईल. मग मुलं म्हणायची सर आम्ही नाही विकणार. त्यावेळी मला वाटायचं की अरे या पाठातलं काहीतरी मूल्य, काहीतरी शिक्षण त्या मुलापर्यंत आपण पोहोचवलं. आणि खरोखरच म्हणजे कोकणामध्ये आज आपण बघतोय जमिनी आहे, निसर्ग सौंदर्य आहे, त्याच्यातून पर्यटन वगैरे आपण करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसते, पण ते टिकवलं पाहिजे. माझी शेती आहे. प्रकाश किनगावकरांची वारस नावाची कविता होती, तेही शिकवताना मला तोच अनुभव. वारसमध्ये ते म्हणतात की वडील म्हणायचे, त्या कवितेमध्ये सांगितले कवीने की शेतीची कामं जोपर्यंत तुला येत नाही तोपर्यंत तू माझ्या जमिनीचा वारस होऊ शकत नाही. मग मुलांना मी ते सांगतो, तुला नांगर धरता आली पाहिजे, पेरणी करता आली पाहिजे, भात कापता आलं पाहिजे, झाड तोडता आलं पाहिजे. ह्या गोष्टी थोड्या थोड्या शिका, म्हणजे उदरनिर्वाह आपल्याला चांगल्या पद्धतीने आपला करता येईल. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना एक सांगत असताना, मार्गदर्शन करत असताना संस्कार, वाचन संस्कृती, आईवडिलांना गुरुप्रमाणे आईवडिलांना कधी बोलू नका, शेजारी धर्म पाळा, आणि श्यामची वाचल्यानंतर आई वडिलांना सुद्धा ते वाचायला द्या, म्हणजे कळेल की घरातलं वातावरण कसं असलं पाहिजे. किंवा एखादा लेखक कोणत्या परिस्थितीतून पुढे मोठा झालेला असतो, मग माझी परिस्थिती काहीच नाही. शिका, शिक्षण कधीही वाया जाणार नाही. हा सगळ्यात मूलमंत्र आम्ही त्या ठिकाणी द्यायचो. तुम्ही कोणतीही डिग्री घ्या, पण चांगल्या कोणतंही काम करा. जसं समर्थ रामदास म्हणतात, नीच कृत्य लाजू नये, वैभवता माजू नये, क्रोध भरी भरू नये, जाणपणे. कोणतंही खालच्या दर्जाचं काम करत असताना लाजू नका. शेतीची शेतीची कामं करा. कुठे हॉटेलमध्ये काम केलं तरी पण प्रामाणिकपणा, चांगल्या पद्धतीने काम. एखादा चहाचा गाडा करता तरी चालेल, पण दर्जेदार वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी देता आले पाहिजे. आपल्या कोकणामध्ये पर्यटन चालत्या उद्देशाने आपण कोणतेही पर्यटनातून हे करून वस्तू निर्माण करून विकू शकतो, व्यवसाय आपण करू शकतो, पण आपली श्रद्धा त्याच्यावर असणं अत्यंत महत्त्वाचे. आणि विद्यार्थी निर्व्यसनी राहा, हा माझा संदेश आपल्याला त्या ठिकाणी असेल. किंवा सेवानिवृत्तीच्या कालावधीमध्ये बरेच जण म्हणतात की सर पुढे तुम्ही भविष्यात काय करणार. निवृत्त शिक्षक हा कधी निवृत्त होत नसतो, तो शासकीय सेवेतून फक्त निवृत्त होत असतो. तर म्हणजे अधिक आम्हाला वेळ मिळेल त्या कालावधीमध्ये 2-3 ट्रस्ट आहेत. मी मगाशी म्हणाल की जे आमचा जो निरामय विकास केंद्र कोलगावचं आहे त्याच्यावर मी विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे. किंवा भगीरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे प्रशिक्षण आम्ही त्या ठिकाणी घेतो महिलापर्यंत. आणि डॉक्टर देवधरांचं एक मला खूप आवडतं की तळागाळापर्यंत जाऊन त्या ठिकाणी
मग मूर्तिकाम करणारा एखादा कलाकार असेल किंवा बचत गटाच्या महिला आहेत त्यांना कोंबड्यांचं उत्पादन कसं, अंडी देणाऱ्या कोंबड्या देऊन उत्पादन वाढवता येईल. साधी भाजी आम्ही एक प्रयोग करून बघितला. आमच्याकडे सुद्धा देवदारांच्या वतीने आम्ही शाळेमध्ये हळद लावली 5 वर्षापूर्वी. प्रचंड उत्पादन मिळालं. म्हणजे हळद जरी लावली शेजारी पाहिजे तरी त्या ठिकाणी व्यवसाय निर्मिती होऊ शकते. तिसरा ट्रस्ट जो आहे डॉक्टर खानोलकरांचा, दबी खानोलकर जनसेवा ट्रस्ट बांधा, तिथे मी त्या ठिकाणी काम करतो आणि मुलांपर्यंत शैक्षणिक साधन, शैक्षणिक मदत पुरवण्याचं मी काम त्या ठिकाणी, म्हणजे त्यांच्याकडून माझ्या खिशातले जरी नाही दिले तर त्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम निश्चितपणे त्या ठिकाणी करणार आहे. कोणाचंही आर्थिक विवंचनेपासून शिक्षण अडणार नाही एवढी दक्षता आम्ही त्या ठिकाणी घेतो. आज आमच्या निरामय विकास केंद्रातून 25 ते 30 मुली नर्सिंगचा कोर्स असेल, बी फार्म असेल, डी फार्म असेल, इंजिनिअरिंग असेल शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत. हा मला खूप अभिमान वाटतो की मी तिथपर्यंत त्यांना नेलं. त्या ट्रस्टच्या वतीने मदत केली गेली. वंदनाताई आहेत तिथे किंवा आमच्या सबनीस शाळेने सबनीस प्रमुख डॉक्टर त्यांनी मदत केली. आज मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत आणि आम्हाला परतफेड सुरू केली. सगळ्यात महत्त्वाचं काल परवा सुद्धा आम्ही एक उपक्रम घेतला. निरामय विकास केंद्राच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील 26 ते 27 मुलं ज्यांचे पालक, कोणाचे आई, कोणाचे वडील कोरोनामुळे निधन पावले, त्या मुलांची आम्ही यादी घेतली. त्या सगळ्यांना आम्ही एकत्रित केलं. 14 नोव्हेंबर बाल दिनानिमित्त त्या मुलांना आम्ही एकत्रित केलं. त्यांना आपली दुःख कशी विसरता येतील ते सांगितलं. शैक्षणिक साहित्य त्या ठिकाणी दिलं. काही महिला पण आलेल्या होत्या, काही पुरुष होते ज्यांची पत्नी आता कोरोनात हे झाले, काही महिलांचे पती. पण कसं विसरता येईल, माझं दुःख आहे ते दुसऱ्याचं दुःख असं. आणि खरंच आनंद वाटला. संध्याकाळी आम्ही 5 वाजेपर्यंत त्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून, फिल्म छोट्याशा दाखवून, एक मनोरंजनापेक्षा त्यांचं दुःख कसं विसरता येईल. म्हणजे सामाजिक भांडण आपल्याला खूप समाजामध्ये करता येण्यासारखे. आणि मुलांना मला सांगायचं की खूप ट्रस्ट असे आहेत की शैक्षणिक मदत करणार आहेत. तिथपर्यंत आपण गेलं पाहिजे. त्यांच्यापर्यंत गेला तर तुम्हाला मदत होईल आणि त्या पद्धतीने आपण जर काम केलं तर कुणाचे शिक्षण त्या ठिकाणी राहणार नाही. आणि सालाबाई मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून ज्यांना ज्यांना आर्थिक मदत असेल त्या लोकांना तिथपर्यंत नेणं, पुढे कसं करायचं, काय करायचं त्याचंही मार्गदर्शन आम्ही त्या ठिकाणी करतो. म्हणजे निवृत्तीनंतर समाजातील शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वाढवण्यासाठी आपल्याला मला काय करता येईल, वैयक्तिक करता येईल किंवा ट्रस्टच्या माध्यमातून ते मी निश्चितपणे त्या ठिकाणी करणार आहे. दुसरं, महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचं आमचं जे त्रैमासिक आहे त्याचं मी संपादक म्हणून इथून काम करतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातून. आत्ता मी ठरवलं की महाराष्ट्रभर अगोदर फिरत होतो. म्हणजे चंद्रपूरपर्यंत शाळेमध्ये जाऊन मी मराठीचं मार्गदर्शन केलं, भंडाऱ्याला केलं, यवतमाळला केलं, जळगावला केलं. आता तर अधिक वेगाने जिथे, कारण मराठी भाषा वाढली पाहिजे, समृद्धी झाली पाहिजे, हा माझं त्याच्यावरचं सगळ्यात मोठं प्रेम आहे. तरच आपल्या भाषेला अभिजात भाषा म्हणून त्या ठिकाणी मराठीला हे प्राप्त होईल. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. मी सर्वांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. मी निवृत्त जरी झालो तरी समाजकार्य, सांस्कृतिक कार्य आणि विद्यार्थ्यांसाठी सतत काहीतरी करत राहील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. शिक्षकी पेशातील सामर्थ्य काय असतं हे यांनी दाखवून दिलं. गावडे सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.